वॉशरूम मध्ये मोबाईल. हॅलो आगाला बसलो. गेंड्याव बैसुनी नवरा निघाला. ओ हो लिंबू म्हणजे काय? वाघाला वाघ. बेजी आग वगैरे घेतले आमच्या बग्गीमध्ये बसायचा आणि तो रूम पर्यंत सोडायला येईल आपल्याला. मला तर वाटलेलं तोच हॉटेल आहे का तवरा. आई शपथ हॉटेल बघा. सेट पण कसला भारी आला या टाइमला. चला 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 पावाला लवकर. इन्फिनिटी पूल आहे. मजा आली काय? रेस लावली घरी यांना काय माहिती मला पावता येते. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू गुवाहाटीला बसलो आता. सकाळ सकाळ फ्रेश वगैरे होऊन नाश्ता आलाय मला. केक, कॉफी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुवाहाटी झाली का झोप सगळ्यांची मस्त? कसा होता सफर वंदे भारतचा? आता काय मग नेक्स्ट काय? आता उतरल्यावर कसं काय प्लॅन आहे? आता पदयात्रा. आता पदयात्रा मजा येणार आहे. आता बस मध्ये ट्रॅव्हल करून मस्त हॉटेलला जाऊ. पहिले सगळी फ्रेश होतील मग नंतर बघू कसं काय त्या. Find pieces of me all over the yard. फायनली कामाख्या जंक्शनला पोहोचलो. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. वंदे भारतचा प्रवास संपला आमचा आणि एकदम भारी प्रवास होता वंदे भारतचा. त्याच्यामध्ये फॅसिलिटीज पण पक्के होत्या, जेवण नाश्ता वगैरे सगळं, आणि क्रेझी होता क्रेझी. आता कामाख्या जंक्शन वरून आम्हाला बसमध्ये बसून हॉटेलला जायचं आहे. सगळी माणसं पण उतरली आमची. सगळ्यांचा प्रवास कसा झाला? मस्त ना? ओके, लय भारी काका. 2 दिवसानंतर आज तरी बाहेरचा काहीतरी नजारा बघायला भेटल. कामाख्या देवीचा पण आपल्याला दर्शन आहे, बट ते कसं काय प्लॅन मध्ये असेल ते तुम्हाला समजलं. बस बघू शकता आमची. ही आमची बस आहे, एसी बस. ही गरमीमध्ये एसीची खरंच गरज आहे. सहलीला चाललोय असं वाटतं ही पिशवी घेऊन. एक नंबर एक नंबर. नाश्ता करायला आलतो या हॉटेल बोलतो 12ला. लोक 10ला उठंग काय आमची मुंबईमध्ये या 5 वाजल्यापासून सगळं हॉटेल देतून. गेंड्याव बैसुनी नवरा निघाला. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो गुवाहाटीमध्ये. 9:30 वाजलं. अजून या रेस्टॉरंट आहे ना मेन बसाला, तो ओपन नाही झाला बोलतो. मग नाश्त्याचा बघू आपण. मसाला डोसा इन द हाऊस. मसाला डोसा काही खावाच असते रे, ह्योच प्रॉब्लेम आहे. गुवाहाटीमध्ये मसाला डोसा खाताना सोहन नाईक तुम्ही बघू शकताय. हा गरमी तर मजबूत आहे. डोसा तर एकच नंबर आहे. तुम्ही खाला, नाश्ता केला? तुला नाश्त्यामध्ये काय आवडतं? चहा, कॉफी? मी कॉफीच पिते. हा, पण आता प्रवास लांब. मी पण असंच बोलतो वेगळे घरं गेल्यावर. मग घरात चहा बटारा खात. ओ भाई, नाश्ता तर केला था माझा फेवरेट. बाहेर आल्यावर कॉफी तुम्हाला वाटेल, पण चाय, कुल्हड चाय क्रेझी. चहा बघ माझ्या हातचा बनवलाय मी. ज्या हातचा बनवला म्हणजे तो टेस्टी असणार. नक्कीच नक्कीच ना. मग काय करायचं? चाय पिया था, पिऊन बघ. परम चाय पिणार? नाही बाबा, आपको पसंद नहीं है क्या? मग काय पसंत आहे तुला? दूध का? एक दूध द्या एक. Cheers. बोल परम. गरम गरम चाय पिले, आजी जरा चाय पिले. शेवटी आयोनिक परमला चहा पिवायला लावला. लावला. चहा पिणार नव्हता, पण परम कसा आहे चहा? एक नंबर. टेस्ट नाही केला कर. मग चल 1 साइड कर.
असा अरे ग्लास उचल. गरम आहे. गरम हात झाला. डेंजर आहे परम. कसा आहे चांगलाय. ओ हो सुरकी. ही गाडी आहे आमची मस्त अशी प्रॉपर मजेदार गाडी आहे. या 2 गाड्यात अशा 2 गाड्या आणि 2 इनोवात क्रेझी. परम इथं बघ थंडा डर्मिकूल गरमी एवढी होते की डर्मिकूल लावली आईने. गरमीचा इलाज फक्त आणि फक्त डर्मिकूल परमचे टाकली आयोने. क्रेजी. अंकल आज अपने को कहाँ जाना है? हम आपको अभी काजीरंगा लेके जा रहे हैं। काजीरंगा मध्ये आमचा हॉटेल आहे. इधर से 5 घंटे का अंतर आहे ना. 5 तास लागतील. मस्त गाडीमध्ये आहोत, काय टेन्शन नाही. आणि मेन गोष्ट हॉटेलला पोचलो ना का बोलतो स्विमिंग पूल आहे हॉटेलला. पोचल्याबद्दल जीव उडी मारणार आहे मी चोची. काय झाला? तुला सोन्याची वाली केली ना मी. एवढं झाकण पडलं. जाऊ दे चला. सोन्याच्या वालीचं झाकण. हा सोन्या आणि सोन्याची वाली. थैंक यू सो मच. मिडल रॉय नाम भी कितना प्यारा है आपका. पूरी आप ड्राइवर हो क्या? हम भी ड्राइवर भी हमारे कहाँ से? मुंबई. लाइसेंस नहीं आया. लाइसेंस नहीं आया मेरा. किसका? मेरा फिर भी ड्राइवर. ड्राइविंग के लिए लाइसेंस नहीं चाहिए, हाँ ड्राइवर अच्छा होना चाहिए. स्किल चाहिए ना. ड्राइवर अच्छा होना चाहिए. वही बच्चों की साइकिल चलाता है. घुमाता हूँ. मजा है, वो भी मजा है. मजा है. मजा है. ऐसा लगा मैं आपको. बढ़िया. चलो खाना खिलाओ. आइए ना यार, चलो चलो. हम मैं तो बात कर रहा हूँ भाई से. हाँ बराबर. 10 वाला कुरकुरे कितने का है जी? 10 का है. 10 का ही है. 10 का है. 12 में दे दो. हाँ 12 में दे दो. 12 में दे दो. 12 नहीं 10. 10 काय दोघे. एका ठिकाणी पोहोचलो हॉटेलला पोहोचून मस्त जेवायला बसलो. सोन्याचं ताट आणलं. काय आहे सोन्याचं ताट. हा सोन्या आणि हा सोन्याचा ताट. सोन्यासारखा परम. सगळी माणसं आमची जेवायला बसली नाही हॉटेलला. अर्धी जेवली पण आमची ऑर्डर येते आता. मस्त व्हेज जेवण जेवू कारण तर जास्त गरमी आहे ना त्याच्यामुळं नॉनव्हेज नाही खायला पाहिजे. जेवायला आलंय मस्त मिक्स व्हेज त्यासोबत काकडी कांदा चटणी बिटणी त्यांच्या पद्धतीची. आसाम मध्ये आपण अलग ट्राय करूया काहीतरी. हा त्यामध्ये पनीर वगैरे सगळं आहे. टेस्ट आहे. तुम्ही सांगा आता या काय आहे. मला तर काकडी वाटलेली. दादा बोलतो लिंबू आहे. लिंबू म्हणजे काय. क्रेझी. लिंबू खतरनाक आहे. पार्सल भेटतं का बघ. दादानी लिंबू घेऊन आलाय. आपले घर पोपो बारका पोपो असतं ना तैसा लिंबू आहे. लिंबूची शेप बघा. छोटा पोपो असतं आपल्या दया. पपई पहिल्यांदा अशा शेप मधला लिंबू बघलाय. तुम्ही असा लिंबू बघलाय का कमेंट करून सांगा. आसाम मध्ये असं लिंबू असतात. आता जेवलो मस्त दाबून मस्त व्हेज जेवलो तर बरा वाटतंय. प्रति दिवस नॉनव्हेजच खात होतो. मस्त मजबूत जेवण होता आणि त्यांची टेस्ट एकदम भारी होते आसामची. अलग खावायला भेटला आज काहीतरी. चला लिंबू घेतलं घरा घेतं नजर काढतो. युट्यूबचा सबस्क्रायबर लवकर 100 लिंबू मला मारियला लिंबू मला मारिया. आता गाडीत बसतो. अजून 2-2.5 तासाचा प्रवास आहे. चलो बाय बाय. वाघ
यो पाठी. काय घाबरवलं रक्ताचं पाणी जाईल ना माझं. जाता जाता पक्क प्राणी दिसताना आता मी जरा झोपलेलो, अचानक जाग आली, डायरेक्ट वाघ दिसला. हर्षन काय डिअर काय हत्ती 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 तो रास्ते में ऐसे जब बारिश होता है हाँ. बाढ़ आ जाता है, बाढ़ आने के बाद ये सभी जानवर बाहर निकल के इस तरफ आता है, अच्छा लेकिन ऐसे तो बारिश नहीं होने से कुछ नहीं आता है. अच्छा. एक शिंगाचा गेंडा. काझीरंगा नॅशनल पार्कची खास ओळख म्हणजे एक शिंगाचा गेंडा. गेंडा. आणि इथंशी बंगाल टायगर पण आहेत, वाघ पण आहेत, हत्ती पण आहेत, रानमहिष, हरणांचे प्रकार पण आहेत, रानडुक्कर पण आहे, चित्ता पण आहे, अस्वल, माकडांचे प्रकार आहेत. हे बघ गेंडा, बघ गेंडा, गेंडा बघा काय गेंडा 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 गेंडा. काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये एंटर केलाय. आता पक्क प्राणी बघलं. मी थोडं झोपलेलो, उठल्या पहिला एक शिंगाचा गेंडा दिसला. तोच आहे जास्त फेमस आहे. क्रेझी. भरपूर सारे प्राणी आपल्याला उद्या बघायला भेटतील, कारण उद्या आम्ही जाणार आहोत जंगल सफारीसाठी. माझा हे ट्रिप मधला फेवरेट पार्ट होणार आहे, त्यासाठीच मी मेन आलोय असं समजा. कारण मला असं वाघ बिग आवडतं. स्वतःला रोज आरशाम बघून आता दमलो, आता वेगळा बघूया. ओहो, फायनली हॉटेलला पोचलो बाई. क्रेझी हॉटेल तुम्ही बघितलं असाल, एकदम क्रेझी हॉटेल आहे. पुरा मजेदार व्ह्यू आहे ना, व्ह्यू बाई साब. ओ हो हो हो, क्रेझी, खतरनाक. चला आता वरती जाऊन हॉटेल बघूया कसा काय आहे. Like it's delirium, ay, ay, like it's delirium, ay, I got delirium, ओ बाय, क्रेझी. ay, like it's delirium, yeah. थँक्यू. नहीं मिक्स फ्रूट है, मतलब Mixed. उसमें थोड़ा सा मतलब वो है, आइस ऐड है, सोडा वगैरह मिक्स होता है, ओके, थँक्यू सो मच. तो रिफ्रेशिंग के लिए है. जो गेस्ट आते हैं उनको रिफ्रेशिंग. गेस्ट आल्यावर असा ज्यूस पण भेटला आपल्याला, वेलकम ड्रिंक म्हणून. आम्ही तर हॉटेलमध्ये लवकर पोहोचलेलो. आमच्या बाकीच्या गाड्या आहेत ना, त्या पण आल्या. Yeah, like it's delirium, she just wanna bounce to it, baby, थँक्यू get सो your मच. आपको समजता है मराठी? समजतं. अरे थँक्यू सो मच. बघा बघा, आपले मजा येईल. सोबत आहोत ना आपण. आणि हॉटेल बघा कसं वाटलं ते एकदा सांगा मला. चालेल चालेल. अच्छा, कसं वाटतंय टूर? ओके, थँक्यू. आपण करूया मजा 10 दिवस. येस, थँक्यू. एक नंबर आहे हा, एक नंबर. खतरनाक वाटला रिसॉर्ट बघायला, भारी. आता एंट्री तर रूम मध्ये केलीच नाही आम्ही, बाहेरची चौरा बघून खुश झालो ना. चला आता लगेज वगैरे घेऊन येतो. आता बॅग वगैरे घेतले आमच्या बग्गीमध्ये बसायचा, आणि तो रूम पर्यंत सोडायला येईल आपल्याला. लगेज पण ठेवतील आणि रूम पर्यंत आपल्याला सोडायला येईल. क्रेझी सर्व्हिस बाई, क्रेझी सर्व्हिस. परमश्री हॉलिडेज. तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची सगळी डिटेल दिली. तुम्हाला यायचं असेल नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मस्त मस्त जागा, अशा भारी भारी जागा तुम्ही फिरू शकता. हा तर फक्त हॉटेल आहे, उद्या काय काय फिरायचं आहे ते तुम्हाला समजलो. कितने साल से इधर काम कर रहे हो? 3 man, only 3 man. होटल अच्छा है ना ये? कितना सैलरी है आपको? हमारा तो 20,000. 20,000. मुझे भी लेंगे क्या चलाने को सायकल? नहीं सर. नहीं लेंगे मेरे को, क्यों नहीं? ये देखो कितना बढ़िया आहे रे. आतमध्ये किती मोठा हॉटेल आहे बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर. आई शपथ, वाव भाई वाव, क्रेझी. अरे मला तर वाटलेलं तोच हॉटेल आहे का दौरा. आई शपथ, हॉटेल बघा, हे पूर्ण ज्या बिल्डिंग दिसतात ना ते एकच हॉटेलच्या. खतरनाक. क्रेझी. खावायला पण आपल्याला कॉफी म्हणजे चना बिना दिसलं. फायनली 3 दिवसानंतर रूम आलो. पूर्ण जंगलाच्या मध्ये हॉटेल आहे. क्रेझी. आणि हॉटेलला वेलकम आलेले
आतमध्ये आलेलं आहे, आपण कॉफी बनवू शकतो. आपल्यासाठी पाणी, चिप्स वगैरे सगळं काही आहे. आणि बाल्कनी मध्ये व्ह्यू बघा. ओ चाहता मला डायरेक्ट माय क्रेझी. सनसेट पण कसला भारी आला या टाइमला. चहाचं मला एकदम प्रॉपर चहाचा मला तुम्ही बघू शकता चहाची झाडं लागली. हा लॉन्ड्री बॅग, लॉकर पण दिलं आपल्याला. किमती सामान असेल तर मी कसा मावले आणि किमती मीच आहे रूम मध्ये एकटा, यांना नाही मावणार मी. हँगर वगैरे आहेत कपडे टांगायला. एकदम अलमारी तर बघली आपण. आता मेन गोष्ट, हॉटेलची मेन गोष्ट, वॉशरूम वगैरे बघूया बरं. ओ भाई, वॉशरूम मध्ये मोबाईल. हॅलो, आगाला बसलो. खूप दिवसानंतर याची वाट बघत होतो आणि फायनली बाई भेटला. 3 दिवसापासून याची मी वाट बघत होतो आणि बाई फायनली. हे पोरा देवाच्या लागी पण खतरनाक खतरनाक. आपल्याला प्रॉपर सुविधा भेटते इथे. तुम्ही बघू शकता बेसिक आहे, ड्रायर पासून सगळं आहे. फेसवॉश वगैरे सर्व काही आपल्याला अवेलेबल आहे. 5 स्टार हॉटेलची वाईब आपल्याला समजते. आता मी कॉफी बनवतो आणि पितो, त्याला फ्रेश होतो, नंतर भेटते तुम्हाला. चला चला चला, पवाला लवकर रेडी झालो. परंपरा जा लवकर उठ मारायची आहे. मस्त रूम आहे ना, मस्त एक नंबर ना रूम. स्विमिंग करण्यासाठी रेडी आहोत. काय रूम आहे, कायच रूम आहे बाई, कायच रूम आहे. खतरनाक, प्यारा प्यारा. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा एकदा. पाठीमागं स्विमिंग पूल दिसतात, एक नंबर. इन्फिनिटी पूल आहे. इन्फिनिटी पूलमध्ये आपण आता पोहत आहोत. एक्सपिरियन्स बघायला गेला ना, क्रेझी. मजा आली. काय पूर्ण थकान गेली. 3 दिवस जो ट्रॅव्हल केला आम्ही, ती थकान पूर्ण गेली. ट्रॅव्हल पण एकदम भारी होता आमचा, तरी पण जी थकान होतं नेहमी ती थकान गेली. आणि कायच व्ह्यू आहे. इन्फिनिटी पूल प्लस पाठीमाग आपल्याला चहाचे मळे. दादा आहेत आपल्यासोबत नांदेड वरून. आम्ही पण मुंबईवरूनच आहोत आणि मस्त वाटला तुम्हाला भेटून. मगाशी जास्त आपल्याला इंट्रोडक्शन करायला नाही भेटला. आता स्विमिंग पूल मध्ये आम्ही सोबत आहोत. कसा वाटला हॉटेल तुम्हाला? एकदम बेस्ट, नंबर 1. नंबर 1 ना, क्रेझी. गुवाहाटी मधलं सगळ्यात सुपर आणि चांगलं हॉटेल. hard. In this house. पोता पोता आमची सगळी मंडळी आहे आमच्या सोबत आणि आम्ही सर्व रेस लावणार आता. 1 2 3 गो. टी शर्ट मला पावसा नाही कारण लिहून ठेवा. अरे रेस लावली घरी, यांना काय माहिती मला पावता येते. She says, hey man, there were. होऊन झाला आता. चला चेंज करून मस्त फ्रेश वगैरे होऊन थोडासा रिलॅक्स करू आणि त्यानंतर आपल्याला शो आहे बोलतो, कल्चरल शो आहे या, जाऊन बघूया कसा काय असतं. कल्चरल शो म्हणजे इथला आसामचा जो ट्रेडिशन आहे ना, त्याच्यामध्ये डान्स वगैरे असेल, सिंगिंग वगैरे असेल, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी वगैरे असतं त्याचप्रमाणे त्यांचा काही सॉंग्स आणि डान्स आज आपल्याला बघायला भेटतील. आमची सगळी मंडळी जमली आता कल्चरल शो बघायला. यांचा ट्रेडिशनल असेल ना डान्स वगैरह ते प्रॉपर. नमस्ते, गुड इवनिंग टू ऑल. तो असम हम लोग शुरू करने जा रहे हैं. असम का मोस्ट फेमस डांस यानी कि हम लोग का ये फोक डांस है बिहू डांस. और बिहू एक्चुअली कम्युनिटी फेस्टिवल होते हैं. ये खेती बाड़ी के साथ रिलेटेड एक फेस्टिवल होते हैं. हमारे घर पे जितने सारे शादी ब्याह होते हैं वहाँ पे भी हम लोग ये डांस परफॉर्म करते हैं, ये बिहू डांस. और इस डांस में हम लोग ने बहुत सारे यहाँ पे म्यूजिकल इंस्ट्रूमेंट यूज किए हैं. पहले बिहू का जो मोस्ट इम्पोर्टेंट इंस्ट्रूमेंट है ये ड्रम की कैटेगरी में है और ये बनता है जैकफ्रूट ट्री से.
यानी कि कथाल की पेड़ से बनता है। और इस ड्रम को हम लोग प्ले करते हैं, एक तरफ बेम्बो की स्टिक और दूसरी तरफ खाली हाथ से हम लोग बजाते हैं, और इसका नाम है ढोल। और इस पर आते हैं ये इंस्ट्रूमेंट जिसका नाम है पेपा। पेपा इन असमीज, असमीज कॉल्ड पेपा। आप लोग देख सकते हैं ये हॉर्न की कैटेगरी में है। यहाँ पे 2 हॉर्न कंबाइन किया हुआ है। ये जो ब्लैक कलर का पार्ट है ये फीमेल बफेलो का हॉर्न है। बाकी पीछे वाली जो हिस्से है ये बनता है बेम्बो से। और इसके बाद आते हैं ये बांसुरी। ये तो आप लोग पहचानते ही है, ये बांसुरी हम लोग असमीज में इसको बोलते हैं बाही। इसके बाद आते हैं जो लड़की लोग के माथे पे होते हैं इंस्ट्रूमेंट, जिसका असमीज नेम है गोगोना। गोगोना इन असमीज लाइक ए माउथ ऑर्गन। और ये बनता है बेम्बो से, मेड फ्रॉम बेम्बो। थैंक यू। तो आज हमारे बीच बैठा है मुंबई की परमश्री हॉलीडेज प्राइवेट लिमिटेड का ग्रुप के मेंबर्स। सभी को हम लोग की तरफ से हार्दिक शुभकामनाएं हैं। तो थैंक यू। अभी एंजॉय कीजिए असम का मोस्ट फेमस डांस यानी कि हम लोग का बिहू डांस। अभी आप लोग की बारी है, आप लोग आइए हमारे साथ डांस करने के लिए। आप लोग इतनी दूर से आसाम में काजीरंगा में आए हैं, तो हमारा जो बिहू का 2-3 स्टेप सीख के जाएंगे तो हमको अच्छा लगेगा। डान्स करायला बोलवलं आपल्याला, ट्राय केला पाहिजे ना काहीतरी। एक ट्रॅक ले लो, डान्स करा। एक गोष्ट त्यात पायल होत आहे त्याचं म्हणे म्हणा। Oh,
नंबर एक नंबर. हा हा एक नंबर. मस्त मस्त. परमश्री हॉलिडेज तर शो झाला एकदम भारी. आसाम कल्चरवाला कसा होता काका शो? एक नंबर शो. मस्त न वाटला. त्यांचा ट्रेडिशन बघायला भेटला आपल्याला. So, चला आता जेवणासाठी चाललो ना हॉटेलमध्ये आलो तर जेवण लागलाय. सो आता जेवणामध्ये काय काय आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो. आता इथे आईस्क्रीम आहे आणि चिकन होमस्टाईल चिकन पण आहे इथे. येलो दाल तडका स्टीम राईस. काकाने पास्ता पण घेतलाय काय? पास्ता पण आहे पास्ता. तो इथं चायनीज मध्ये आपण बघू शकता नूडल्स. हा पास्ता. तुम्ही काय काय घेतलास? कोलबीची. आणि बाकीची मंडळी आमची जेवताय आता. तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळा सलाड सेक्शन. जेव्हा आवरा ऑप्शन आहे का काय काय घेऊ समजत नव्हता. आम्ही चिकन घेतलाय. एक नंबर फील आहे. उत्तम मस्त जेवलो वगैरे. आता भारी वाटला जरा. जेवण वगैरे एकदम प्रॉपर असं निवांत आणि शांततेत आपल्या हॉटेलच्या परिसरात ब्लॉग एंड करूया आजचा. आणि उद्या सकाळी मस्त वाघ बघायला जायचं पाहिजे. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण तो उद्यापासून फिराची स्टार्ट होणार आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आजचा? जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.